नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो, मी रामदास गुगे, लोकचिंतन चॅनल. आज आपणासमोर सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत असलेला आणि घबराट पसरणारा विषय मांडतोय. वाघांचा भयानक असा वाढत चाललेला उपद्रव आणि त्याचा निपटारा कसा करता येईल. यामध्ये मित्रांनो, वाघांविषयीचे आपण मुख्यतः 3 विषय बघणार आहोत. वाघांची पार्श्वभूमी, वाघांचा वाढत चाललेला उपद्रव आणि त्या उपद्रवाचा निपटारा कसा करता येईल. यामध्ये म्हणजे पार्श्वभूमीमध्ये आपण बघणार आहोत, कारण वाघ जर नसेल तर अक्षरशः हे तृणभक्षी प्राणी, ससे, हरण, काळवीट, नीलगाय, जंगली डुक्कर हे जंगलामध्ये एकही नवीन वनस्पती किंवा नवीन झाड उगवू देणार नाही आणि आजूबाजूच्या जंगलांचा पूर्ण फडशापाट केल्याने आपल्या मनुष्य प्राण्याला म्हणजे भारतीय लोकांना अन्न सुद्धा खायला मिळणार नाही. असं म्हटलं जातं 1890च्या दरम्यान सुद्धा भारतामध्ये 80,000 वाघ शिल्लक होते आणि नंतर सुद्धा 1970 म्हणजे स्वातंत्र्यापर्यंत सुद्धा देशामध्ये 40,000 वाघ शिल्लक होते. पण दुर्दैवाने बंदुकाचे परवाने खूप वारेमाप वाटले गेले आणि नंतर धातूच्या पिंजऱ्यांचा पण शोध लागला. त्यामुळे वाघांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली. त्यातील त्यात राजेराजवाडे इंग्रजांना शिकारीचा प्रचंड असा शौक होता. कारण या इंग्रज लोकांना आणि राजेराजवाडे लोकांना वाघ मारणे हे पराक्रम आणि शौर्याचं लक्षण वाटायचं त्यावेळेला. त्याचा परिणाम असा झाला की वाघांची संख्या कमीच होत गेली. 1970 दरम्यान जागतिक पर्यावरण संस्था IUCN असं लक्षात आलं की भारतामध्ये चित्ता नावाचा प्राणी अक्षरशः नामशेष झाला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये फक्त शेवटचे 1700 वाघ शिल्लक राहिलेले आहेत. त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधीच्या असं लक्षात आलं म्हटल्यापेक्षा इंदिरा गांधींना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वाघांची संख्या घटणं म्हणजे खूप धोक्याची घंटा वाटली आणि अक्षरशः त्यांनी त्यावेळेला संसदेमध्ये विधेयक पास करून घेतलं आणि देशामध्ये त्यांनी 9 एप्रिल 1973ला 9 व्याघ्र प्रकल्पापासून सुरुवात केली. त्याला आपण प्रोजेक्ट टायगर म्हणतो. नुकतीच अलीकडे 2023ला व्याघ्र गणना झाली. त्यात चक्क भारतामध्ये 3,500 वाघ आढळून आले. मोदी सरकारला या गोष्टीचा फारच आनंद वाटला आणि मोदी सरकारने 9 एप्रिल 2023ला प्रोजेक्ट टायगरला पण 50 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने पण कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर येथे सुवर्ण महोत्सव साजरा करायचं ठरवलं आणि त्यांनी महोत्सव साजरा केल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं श्रेय जनतेला आणि कर्मचाऱ्यांना दिलं आणि त्याचा म्हणजे वाघांची संख्या देशामध्ये वाढल्या कारणाने भारतामध्ये 3,500 वाघ आणि एकट्या MP मध्ये 700 पेक्षा जास्त वाघ आढळून आले. कर्नाटकमध्ये 600 पेक्षा जास्त वाघ आहेत. महाराष्ट्रामध्ये 400 वाघ, उत्तराखंडमध्ये पण 500 वाघ आढळून आले. त्यामुळे सध्या वाघांची संख्या जरी जास्त आढळून आली आहे तरी परंतु वाघ वाढलेल्या संख्येमुळे महाराष्ट्रामध्ये खूपच समस्या निर्माण झालेल्या आहेत. विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये, त्याच्यात 5-6 जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अक्षरशः वाघांनी फायदोस घातलेला आहे. अक्षरशः गेल्या 10-15 वर्षामध्ये असा एकही आठवडा गेला नाही की ज्या आठवड्यामध्ये माणूस मारला गेला नसेल. म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एक माणूस मारला जातो. कधी 2-3 माणसं पण मारल्या जातात. इतका पट्टेदार वाघांनी विदर्भात धुमाकूळ घातलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि कोकणचा भाग याच्यामध्ये बिबट वाघांनी अक्षरशः थैमान घातले आहेत. कारण या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग यामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे साखरपट्टा जास्त कारण साखरेचा झाला साखरपट्टा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ऊसामध्ये लपण असल्या कारणाने बरेच वाघांना लपण असते तिथे आणि वाघ प्रचंड तिथे वाघांचं प्रजनन होत असतं किंवा वाघांना लपण असतं आणि वाघांची संख्या अशी प्रचंड सध्या वाढलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वाघांची परिस्थिती भयानक अशी निर्माण व्हायचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये नागरीकरण, औद्योगिकरण जास्त वाढल्यामुळे पट्टेदार वाघ आणि बिबट वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत गेली आणि ते भक्ष्याच्या म्हणजे अन्नाच्या शोधामध्ये ते नागरी वस्तीकडे आणि गावामध्ये, शहरामध्ये घुसण्याचं प्रमाण प्रचंड वाढायला लागलं. अक्षरशः ते लहान मुलं आणि माणसांवरती हल्ले करून त्यांना खायला लागले. सध्या परिस्थिती महाराष्ट्राची एवढी भयानक निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रातले शेतकरी शेतामध्ये काम करणं सुद्धा अवघड झालंय. वस्तीवरच्या मुलांना शाळेत पाठवणं पण अवघड झालंय. कारण वाघ कधी घास घेईल आणि ठार मारेल याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही. महाराष्ट्रातील बंधू भगिनींनो, ही खेडेल्या लोकांची वाघांची भीती चक्क 5 ते 10 वर्षापासून अक्षरशः गावकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा आणते. पण दुर्दैवाने काही ठोस पावले उचलली जात नाहीये. फक्त पिंजरे लावा, इकडले वाघ पकडायचे, तिकडे सोडायचे, तिकडले वाघ पकडायचे आणि कुठे इतर ठिकाणी सोडायचे. एवढाच कार्यक्रम चालू आहे. याच्या पलीकडे काही ठोस निर्णय होत नाही आणि कोणी बुद्धिमान लोक याच्यावर संपूर्ण म्हणजे बुद्धीला ताण देऊन विचार करायला तयार नाही. याच्यावर तरी ठोस निर्णय झाला पाहिजे. बंधू भगिनींनो, गेल्या 5-10 वर्षापासून
वाघांची एवढी गोष्ट गंभीर निर्माण झाली आहे की अनेक वर्षापासून चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ असे अतिशय जीवितहानीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि लोक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. लोक शेतात काम करणं तर मी सांगितलं मागे सांगितल्याप्रमाणे अवघड झालेलेच आहे. त्याच्या विदर्भामध्ये लोक तेंदूपत्ते जे काय बीडीसाठी पानं वगैरे गोळा करायला जात असतात ते तेंदूपत्ते गोळा करायला जातात त्यावेळेला 100% वाघाकडनं जवळपास मारल्या जातात. या नेहमीचा अनुभव होऊन गेलेला आहे. मला चांगलं आठवतं 2015ची गोष्ट आहे जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पहिली टर्म होती मुख्यमंत्री पदाची तेव्हा चंद्रपूरच्या जंगलामध्ये एका अवनी नावाच्या वाघिणीने चक्क 15 माणसांना ठार केलं होतं. गंमत अशी की ज्या शार्प शूटरनंतर त्या वाघिणीला मारलं त्यावेळेला प्राणी मित्र लोकांनी त्या शार्प शूटरलाच 11 महिन्याची जेलची हवा खायला पाठवलं होतं. आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पण ती त्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती आहे. तिथे साखरपट्ट्यामध्ये म्हणजे त्याला कारण ऊसाचं प्रमाण जिथे जास्त असल्या कारणाने तिथं बिबट वाघांचं एवढं प्रमाण भयानक वाढलेलं आहे की अक्षरशः म्हणजे मी मागे सांगितलं की शेतकऱ्यांना काम करणं अक्षरशः अवघड होऊन बसलेलं आहे. मी तुम्हाला नाशिकचं उदाहरण सांगेल. नाशिकला ते एक पॉवर हाऊस आहे देवळाली म्हणजे एकलहरे नावाचं पॉवर हाऊस. तिथं अक्षरशः कर्मचाऱ्यांना दिवसा आणि रात्री पण बस म्हणून जाता येता वाघ दिसत असतात. अशी वाघांची संख्या अहिल्यानगरला पण वाढलेली आहे, संभाजीनगरला पण वाढलेली आहे, जळगावला पण वाढलेली आहे आणि बीडकडे पण वाढलेले आहेत, नाशिकला पण वाढलेले आहेत. तर मी तुम्हाला मित्र अजून दुर्दैवी घटना अलीकडे किती भयानकपणे म्हणजे घटना घडताय याचं मी तुम्हाला अजून काही दुर्घटना सांगणार आहे. खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो बिबट वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये एवढी वाढलेली ना तिथे ऊसाचे क्षेत्र जिथे जास्त आहे ज्याला आपण साखरपट्टा म्हणतो तिथे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग. मला आठवतंय एका टीव्ही चॅनल की मोबाईलच्या क्लिपमध्ये पाहिलं होतं मी की ते एक शेतकरी अक्षरशः रडून रडून मीडियाच्या लोकांना सांगत होता, साहेब या वाघांचं काहीतरी बंदोबस्त करावं. आम्हाला शेतकरी लोकांना काम करणं सुद्धा अवघड झालंय. अगोदर आम्ही सुलतानी आणि आसमानी संकटाने शेतकरी त्रस्त आहे, आत्महत्या करतोय. त्यात वाघांनी अजून नवीन संकट निर्माण करून ठेवलंय. त्यामुळे सरकारने या वाघांचा काहीतरी भक्कम बंदोबस्त करणं महत्वाचं आहे.